नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण भेंडी ही भाजी अशी आहे की ती सगळ्यांना आवडते आणि लहान मुलांना तर हमखास आवडते. कारण मी नेहमी लहान मुलांना काय बेटा तुला काय आवडतं तर मग भेंडी असा त्याचा नेहमीचा एक कॉमन असा म्हणजे 90% मुलं जे असतात त्यांना भेंडी आवडते. तर ही भेंडी जी असते तर जेवढी तुम्ही फास्टली बनवाल, खूप त्याला जास्त वेळ तव्यावर परतणार नाही, तर तेवढी छान अशी ग्रीन राहते, हिरवी राहते आणि मजा येते खायला. तर या भेंडीचा एक वेगळा प्रकार जो मी कुठेतरी पंजाबी एका ढाब्यावर खाल्ला, भेंडी भुर्जी. चला सुरुवात करू. भेंडी अशी या ओल्या कापडाने पुसून घेतात. म्हणजे जे नवशिके लोक असतील, एकदा काय झालं होतं, एक किस्सा झाला होता भेंडीवर. म्हणून मी नेहमी भेंडीची जेव्हा भाजी बनवतो तेव्हा हा किस्सा नेहमी सांगत असतो. किस्सा असा आहे की एक नवीन लग्न झालेली मुलगी सासरी आली, भेंडीची भाजी बनवायला लावली. तिने काय करावं बिचारीने, भाजी वगैरे धुवून घ्यावी बा म्हणून भेंडी चिरली, मस्त पाण्यामध्ये बुडवली, पाण्यातून काढली. मग ती भेंडी होणार का बरोबर. या काही काही गोष्टी लक्षात ठेवण्याच्या असतात आणि ही जबाबदारी आईची असते, घरातल्या आईची. किंवा समजा काही ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बाबासुद्धा तेवढेच छान स्वयंपाक बनवत असतात. त्यांनीसुद्धा हे मुलीला किंवा मुलाला सांगायची गरज असते की भेंडी अशी करायची बरं का. आता मी सांगतो. भेंडी एक तर कोळी असावी. आता कोळी आणि जरळ ही आहे, जरळ की ही तुटत नाही. जेवढं बारीक चिरवता येईल ना तेवढं छान ह्याला बारीक चिरायचं आहे. याला आपण छान बारीक चिरून घेऊ. ही साधारण एवढी छान अशी बारीक आपण भेंडी चिरून घेतली आणि जेवढी भेंडी त्याच्या अर्धा बारीक चिरलेला कांदा. यानंतर तेल. आता पंजाबी स्टाईल आहे म्हणून जिरं गरजेचं. त्यानंतर यामध्ये घालायचा लसूण बारीक चिरलेला, बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची आणि याला छान परतून घे. आणि व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालू. कांदाही जशी आपण भेंडी चिरली आहे तेवढाच असा छान बारीक चिरून द्यायचा. ह्याला आपण छान लालसर होईस्तोवर परतून घेऊ. थोडी हळद आणि अगदी थोडंसं रंगापुरतं तिखट, चवीनुसार मीठ आणि भेंडी. आता हे हाय फ्लेमवर आपल्याला करायचं सगळं. झाकून शिजवायची नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सतत फिरवत राहिल्याने यातला चिकटपणा जो तेवढा दिसत नाही, कमी होतो. लिंबाचा रस, थोडी कसुरी मेथी. बस आपली भुर्जी रेडी आहे. सर्व करू. तर अशा रीतीने आपली वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी आपण तयार केली आहे. आणि ही भेंडीची भाजी खायला आज माझ्याकडे देशपांडे काका काकू आले आहेत, जे अमेरिकेमध्ये माझे सगळे लाड पुरवतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर पातळ भाजी, त्याच्यानंतर चिवडा त्यांच्या हातचा, अजून एक खासे कोथिंबिरीचं एक छान चटणीसारखा प्रकार बनवतात. त्यांना एकदा आपण बोलून ती चटणीसुद्धा इथे करू.